नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत आमच्या बागेत काजूच्या. तिथे आल्यानंतर आम्ही आता असं ठरवलं आहे की 4-5 मुलं आहेत माझ्याबरोबर, गमतीने आणलेली अशीच मजेशीर. त्यांनी असं ठरवलं की थोडीफार फवारणी करून घेऊया आणि मग घरी जाऊया. पण आम्ही आता येऊन जवळजवळ आम्हाला 1 तास झालेला आहे. आमची काही मशीन वगैरे आहे ती चालू होत नाही आहे आणि 100 किका मारून मशीन, खूप प्रयत्नानंतर मशीन चालू झालेली आहे. आणि ही सगळी आमची वाडीतील मुलं आहेत. तात्या विंचू तात्या आपला कनेरगावचा उपसरपंच 8वीतला. पाच 6 दिवसापूर्वी जांभी बघून गेल्यानंतर जांभीला चांगला मोहर आलेला आहे. आता आम्ही असं ठरवलं आहे की फवारणी वगैरे करून घेऊया. बागेचे मालक दाखवलेला आहे. बस झाली. बरेच वेळाने भरपूर टाईम गेला आमचा मशीन चालू करू का. थोडा वेळ गेल्यानंतर मशीन चालू झाली आणि आता आम्ही फवारणी का सुरुवात केलेली आहे. तरी पण अर्ध्या तासात आमचे 7-8 जांभी फवरून झाले आहेत. मशीन असल्यामुळे होणारे फायदे हे आहेत की वेळेचा महत्त्व कळून येता गावात राहून. पण टाईमपास करणारी पोरं इकडं धमाल करतात. ही पोरा फक्त नदीचा पाणी आणून देतात आमका. ड्रम एकदा भरलो की हो आराम करीत बसतात झाडावरती माकडासारखी अशी. सगळ्यात म्हटलात तर आमचा तात्या जो आम्ही म्हणतो तो एकदम खतरनाक प्राणी आहे. तो शाळेत उभं राहता आपोआप पडता पण हात मोडून घेता आणि बापसागा जवळजवळ 30-40 हजारात काम लावता. असो आमचा तात्या. खावचा म्हटलात की 1 नंबर. कामाचा काम करूचा म्हटलात काय की तात्याच्या हातपाटी येतात. आणि मुलांनी आमची ही पोरा वाडीतली ना, त्यांनी औचित नाव ठेवलेला प्राणी म्हणजे डॉगी. आणि हा हौशी कलाकार आहे. तोंड थोडा मध्ये लपवता. तात्या तर काय विचारूच नका. तात्याचा तर जलसाचा. खावचा म्हटला की तात्या जलसाच करता. आणि हौशी कलाकार, फवारणीचे मानकरी. तिथे आपला हुकमी बॅट्समन हा आहे तात्या आणि हा आहे डॉगी. औचित नाव ठेवणारे कलाकार आमचे अन्वेष कनेरकर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भावेश यांनी कुणालला डॉगी नाव ठेवलेलं आहे. आणि तात्या खाण्याच्या बाबतीत तात्याचा 1 नंबर आहे. म्हणजे तात्या खाण्याच्या बाबतीत जलसाच करतो. आणि बंकस करायची म्हटलं तर तात्याची 1 नंबर. तात्या तसा हौशी कलाकार आहे. हसण्याचा 1 नंबर आहे तात्याचा.
अधूनमधून तात्या बापसा का खर्च लयच करता. शाळेत म्हणता उभं राहिलं आणि अचानक पडल्यानंतर हात तुटलो. मग कणकलीत जाऊन नटबीट टाकून हात जॉईंट करून आणला आणि तात्या जवळजवळ बापसा का 35-40 हजाराची फोडणी घातलेलो तात्या. आता कितवी धारे सहज रे? 8वी धा. 8वीत असतानाच बापसा 40 हजाराचा फटको तात्याने दिलेलो हा. तसे आमचे हे सगळे अन्वेष, कुणाल, डॉगी म्हटलात तर कुणाल, पण त्याला बिचारे मुलं सगळी डॉगी म्हणतात. त्याला पण राग नसतो. मोठा झाला की तो दम देऊन ते डॉगी नाव स्वतःचं काढून टाकेल स्वतःच्या अंतकरणातून. आणि हा गंधर्व, हा पण तसा बघायला गेला तर उत्कृष्ट प्राणी आहे. साल्यांना शाळेत जायचं म्हटलं की कंटाळा येतो आणि असं बागेत कुठेतरी काम करायचं म्हटलं की जरा आनंद येतो. त्यांना माहिती नाही आहे 12वी तिकडं, त्याच्यामुळे शिक्षणाचं काय अजून महत्त्व त्यांना कळत नाही आहे. परंतु जाऊ दे, आता त्यांचे हौस करण्याचे दिवस आहेत. आणि 2 कलाकार तिकडे आहेतच, ते दिसतातच आहेत. ते काय फवारणीत एकदम मग्न झालेले आहेत. आता फवारणी केलात तर 2 महिन्यातच त्यांना पैशाचा जलसो भेटत, त्याच्यामुळे आनंदी आहेत. तर मित्रांनो, आता फवारणीचं औषध पण आता ड्रममध्ये संपलेलं आहे आणि आता जेवणाचा टाईम झाल्यामुळे आता आम्ही जेवायला घरी चाललो आहोत. चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. इतरांना पण फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक नक्की करा. धन्यवाद.